आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशची, स्वप्न झाली पुरी. मित्रांनो, आता आपण किडनीसारखं एवढं मोठं ऑपरेशन केलेलं आहे, मग येणाऱ्या संकटानंतर आपण का घाबरायचं. आजचा विषय एवढाच आहे की किडनी ट्रान्सप्लांट झालं ना की आपल्याला कोणत्या म्हणजे पुढच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, पुढे आपल्याला काय काय त्रास होतो. तर ह्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मी. तर त्यापूर्वी माझी तुम्हाला ओळख करून देतो, जे लोक नवीन असतील ना त्यांना. तर मी आहे नवनीत म्हात्रे आणि माझा किडनीचा ट्रान्सप्लांट झालेला आहे. चांगली लाईफ जगतो, तुमच्या समोरतीच आहे. आता विषय जसा आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की मलासुद्धा मी सुद्धा किडनी ट्रान्सप्लांटच्या नंतर आजारी पडतो. मला त्रास काय काय होतं तेवढंच सांगेन तुम्हाला, बाकीचं काय सांगणार नाही, कारण की माझा तुम्हाला फक्त अनुभव सांगायचा आहे. कारण की मी कुठलाच अभ्यास वगैरे केले नाही, त्यामुळे तुम्हाला काहीतरी शिकवतो आहे मी. तर व्हिडिओला चालू करूया आपण. तर मित्रांनो, ज्या लोकांना ट्रान्सप्लांट करायचं असतील ना त्यांच्यासाठी हा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. कारण की त्या लोकांना जाणून घ्यायचं असतं की आपलं जर ट्रान्सप्लांट झालं तर पुढे आपल्याला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागेल. तर समस्यावर असं काही नसतं मित्रांनो, आपण फक्त आपल्याला फिट ठेवायचं एवढंच असतं. आता तुम्हाला वाटत असेल की तुमच्याशी बोलते म्हणजे मी कधी आजारी पडत नसेल. भावानो, मी महिन्यातून 2 महिन्यातून 3 महिन्यातून कंटिन्यू आजारी पडतो. आता का पडतो माहिती आहे तुम्हाला, की मला बाहेरचं व्हायरल इन्फेक्शन जे लवकर पकडतं. का माहिती आहे, तर आपण सहसा मास्क वापरत नाही. आता तुम्हाला वाटत असेल की मी मास्क वापरत नाही, मी मास्क वापरतो. फक्त मी आता व्हिडिओ बनवते म्हणून मी मास्क काढलेला आहे. आणि साईडची तुम्ही जागा बघा, म्हणजे एवढं चांगला सुंदरसं वातावरण आहे. इथे मला चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन भेटतं. तुम्हाला दाखवतो, थांबा जरा. आपण इथंच व्हिडिओ शूट वगैरे करतो, मस्त वाटतं जरा. आज मी आता आजारीच आहे, 2 दिवस झाले. आज मी कामालासुद्धा गेलेलो नाही आहे. माझ्या चेहऱ्याकडे काही लोकांना बघून असं वाटत असेल की अरे हा आजारी वगैरे काय नाही, तर काही नाही वाटत असेल की यार तू जास्तच आजारी आहेस. तर एवढं सांगेन, मी आजारी आहे आणि मी घरी आहे आता सध्या. परंतु हे आजार आहे ना मी माझ्या शरीरावरती माझ्या घरच्या लोकांना जाणवून देत नाही. माझ्या मुलांना तर मी कधीच सांगत नसतो की मी आजारी आहे. मी जरी हॉस्पिटलला गेलो ना तरी माझी मुलं लगेच बोलतात की बाबा कुठे गेलेला तुम्ही. म्हटलं की गेलो फिरायला गेलो, मम्मीला घेऊन फिरायला गेलेलो. पण त्यांना माहिती असतं, मी माझ्या आईलासुद्धा सांगत नाही की मी आजारी आहे. मी फक्त एकाच व्यक्तीला सांगतो, ती म्हणजे माझी बायको. मला काही दुखलं वगैरे सर्व गोष्टी तिला सांगतो की तूच बघ, तूच काय ते कर. कारण की आपण सर्वांना सांगायला लागलो ना तर मग हा बवाल होतो आणि मग बाकीचे लोक आपल्याला बघायला ना, अरे तर हा पहिला किडनी पेशंट आहे, त्यामुळे तर काहीतरी ह्याला आजार झाला, आपण त्याला बघायला जाऊया वगैरे. मग तो आजार वाढतो मित्रांनो. त्यामुळे कधीच कोणाला शेअर करायचं ना की मी तर आजारी आहे वगैरे. आता तुम्हाला एवढं सांगतो की त्रास काय होतं. माझं ऑपरेशन झालं ना त्याच्यानंतर 1 महिन्याने माझ्या शरीराला पूर्णपणे क्रॅम्प पकडला, म्हणजे पूर्णपणे एकदम हे झाले, खूप दुखायला लागले. हाताचे जेवढे सांधे आहेत ना, आपल्या हातापायाचे जेवढे सांधे तेवढे खूप दुखायला लागले. खूप म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची माझी पाली आली होती. आता हे काय झालं माहिती आहे, की खूप मोठं ऑपरेशन असतो आणि काही गोष्टी असतात की आपल्या ऑपरेशन करताना कुठं नस वगैरे दबलेली असते आणि त्यामुळे ह्या गोष्टी जाणवतात. तर डॉक्टरांनी मला सहज सांगितलं की तू काय टेन्शन घेऊ नकोस, तुला जो क्रॅम्प आला ते पूर्णपणे शरीराला ना, पण पूर्णपणे आठवडा 2 आठवडे हा क्रॅम्प होता. उठतच नव्हता अंथरुणातून, मी पूर्णपणे सोफ्यावरती पडूनच होतो. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. स्वतःचा हाताचा ग्लास होता पाण्याचा, तो सुद्धा उचलून स्वतः पिता येत नव्हतं. ऑपरेशन झाल्याच्या नंतर 10-15 दिवस काय महिन्याने असं झालेला प्रकार. आम्ही खूप घाबरलो होतो, कारण असं वाटत होतं की आपलं ऑपरेशन फेल वगैरे झालं की नाही, म्हणजे फेल वगैरे झालं की काय. तर डॉक्टर सरळ म्हणाला की काय टेन्शन घेऊ नकोस, काही नाही, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, बाकी सर्व ठीक होतील. आणि आपल्याला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच म्हणतो की श्री स्वामी समर्थ. आता तुम्हाला जर देवावरती विश्वास नसेल काही लोकांचा, तर ज्यांचा नसेल तर त्यांच्यासाठी पण मी बोलेन ठीक आहे, तुमचं पण बरोबर आहे. ज्यांचं असेल ना त्यांना पण बोलेन तुमचंही बरोबर आहे. मी देवावरती विश्वास यासाठी ठेवतो की ज्या गोष्टी आपण सुरुवात करतो ना तेव्हा आपण देवाचंच नामस्मरण करतो. आता ही शक्ती कोण आहे आपल्याला माहिती नसतो. आणि तुम्हालाही माहिती आहे, मी देवाला डॉक्टरांच्या रूपामध्ये नेहमी पाहतो, माणसाच्या रूपामध्ये नेहमी पाहतो. मी देवाला मंदिरामध्ये पाहत नाही, कुठल्या एखाद्या म्हणजे मठामध्ये पाहत नाही. तर मी बाहेरच्या गोष्टीमध्ये या निसर्गामध्ये देवाला बघत असतो, शोधत असतो. तर मी कधी माझ्या म्हणजे असं बोलत पण नाही की मी खूप देवाची भक्ती वगैरे करतो. तर विषय आपल्याकडे जाऊया आपण, काही विषय भरकटत चाललेला आहे. 2 आठवडे या 15 दिवस मला हा आजार झाला. त्याच्यानंतर मग तो कमी होत गेला. ज्यावेळी कमी होत गेला त्यावेळेला मला स्वतःला वाटायला लागलं की चला काहीतरी ह्यातून फरक जाणवते. मग मी पूर्णपणे फिट झालो. आता फिट झाल्याच्यानंतर मला प्रॉब्लेम काय होता, सर्दीचा मित्रांनो. आता हा सर्दीचा प्रॉब्लेम आहे ना कंटिन्यू माझ्याकडे असतो. आता का असतो, कारण की आपण बाहेर गेलो ना की आपण सहसा मास्क कधी काही लोक वापरत नाही. आता तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ बघताना की तू तरी कुठे मास्क वापरलेला आहेस. तर मित्रांनो, मी व्हिडिओ बनवते म्हणून मी हा मास्क काढलेला आहे माझा, नाहीतर मी मास्क लावतो. तर मी ज्या ठिकाणी आता आहे तर तुम्हाला माहिती आहे वातावरण खूप चांगलं आहे आणि इथे मास्क मला लावायची आपल्याला काही गरजसुद्धा नाही. मित्रांनो, आता थोडंसं वॉकिंगसुद्धा झालं. बोलू आता आपल्या ठिकाणी बसूया. हे झाडावरती आपण बसतो, म्हणजे झाडाच्या बुंदावरती बसतो, मस्त वाटतं, बरं वाटतं इथं आपल्याला आल्यानंतर, गावची फील येते. तर ज्या लोकांना ट्रान्सप्लांट करायचं आहे आणि ज्या लोकांच्या मनामध्ये भीती असते की ट्रान्सप्लांट केल्याच्यानंतर आपल्याला कुठल्या म्हणजे त्रासाला सामोरं जावं लागतो. तर मित्रांनो, त्रास एवढाच असतो की सर्दी, खोकला आणि ताप या 3 गोष्टीच सर्वात महत्त्वाच्या असतात आणि आपल्या लाईफ टाईमसाठी ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे लाईफ टाईमसाठी आपला ताप येतो, कधी म्हणजे इन्फेक्शन होतो, व्हायरल इन्फेक्शन आपल्यासाठी ठीक असतो. कारण की आपल्या शरीरामध्ये जी किडनी आपण लावलेली आहे ना तो पार्ट एक वेगळा असतो.
जो आपला संपूर्ण शरीर आहे त्या नवीन किडनीला ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे आपल्या डॉक्टर लोक गोळ्या देतात, म्हणजे हाय पॉवरच्या गोळ्या असतात त्या आपल्याला कंटिन्यू घ्याव्या लागतात, न चुकता घ्याव्या लागतात, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि समस्या म्हणजे त्रास हेच असतं, तापाचा त्रास असतं, सर्दी खोकला आणि ताप. आता ज्या लोकांना ताप होतो ना, म्हणजे सर्दी येते ना, त्यांनी कंटिन्यू काय करायचं म्हणजे आपण वाफाऱ्या घ्यायच्या. आता मी ज्यावेळी माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर मी कंटिन्यू वाफाऱ्या घेत होतो. वाफाऱ्याची मी मशीनच घेतली होती. त्या वाफाऱ्यामध्ये रोज 15 मिनटं अर्धा तास मी घेतच होतो. आणि मला आता सर्दी झाली ना तर लगेच मी वाफारा घेतो. त्यातून सुद्धा नाही गेली तरीसुद्धा मग ताप जायपर्यंत मी वाफाराच घेत असतो. आता डॉक्टरांनी मला सर्दीची सुद्धा गोळी दिलेली आहे, तापाची सुद्धा गोळी दिलेली आहे, खोकल्याची सुद्धा दिलेली आहे. आणि तो प्रत्येक जे किडनी पेशंट आहे त्यांना माहितीच आहे की तापावरती एकच आपल्याला गोळी घ्यायची, ती म्हणजे डोलो. आता बाकीचे जे सर्दीची आणि खोकल्याची गोळी आहे ना त्यांची तुम्हाला नावं नाही सांगणार, कारण की प्रत्येक डॉक्टरांचे वेगवेगळे ट्रीटमेंट असते, त्यामुळे ते वेगवेगळ्या कंपनीच्या गोळ्या देत असतात ते प्रत्येक पेशंटला. आणि तुम्हाला एवढं सांगेन की आपल्याला जर समजा ट्रान्सप्लांटच्या नंतर कोणताही आजार झाला, म्हणजे त्रास व्हायला लागला ना, तर त्या त्रास आहे ना ते आपण अंगावरती नाही काढायचं मित्रांनो. लगेच आपण आपल्या व्यक्तीला, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करायची आणि त्याला सांगायच्या नंतर डायरेक्ट आपण हॉस्पिटलला जायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकल डॉक्टरकडे कधी जायचं नाही. जर आपला डॉक्टर म्हणाला की तुम्ही साईडच्या डॉक्टरला जाऊन शनी दाखवा, तरच आपण जायचं. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने, ज्याने आपलं ऑपरेशन केलेलं आहे, जे आपले डॉक्टर आहेत ज्यांना आपण कंटिन्यू आपण जाऊन भेटतो, महिन्यातून 2 महिन्यातून आपली जी अपॉइंटमेंट असते, त्याच डॉक्टरांना विचारायचं. त्यांच्या सल्ल्याने ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात. बाकी काही घाबरण्याची गरज नाही आहे. सर्व गोष्टी आपल्या स्वतःवर डिपेंड असतात. जर त्या आपण ॲक्सेप्ट केल्या तर हे पुढे होणारे आजारीसुद्धा आपल्याला होत नसतात आणि कोणता त्राससुद्धा होत नसतो. तर मी तुम्हाला आज म्हणजे विषय तुम्हाला कदाचित समजला असेल, कदाचित नाही समजला असेल, परंतु ज्या लोकांना समजलं असेल त्यांना एवढं सांगेन की आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.